नमस्कार. भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. ही बघा, मी आज आपल्यासाठी खास घेऊन आले आहे ती हॉटेल स्टाईल ग्रेव्ही. ती तुम्ही एखादा महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये आणि यापासून खूप वेगवेगळ्या भाज्या बनवू शकतात, ज्या तुम्हाला हॉटेलच्या ज्या घट्ट ग्रेव्हीमध्ये मिळतात त्यासाठी मी घेतले आहे 1 पाव टोमॅटो. आता हे टोमॅटोची मी आत्ताच साल काढून घेणार आहे. अशी सगळ्या टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. ही रेसिपी बनवण्याची पद्धत मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. याप्रमाणे मी सगळ्या टोमॅटोची साल काढून घेतली. आता आपण याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार. या पद्धतीने मी मोठे मोठे तुकडे करून घेतले. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपल्याला अशी भाजी आली तर आपण घरी पण बनवू शकतो. 1 पाव टोमॅटो आपण कट करून घेतले. आता मी 1 पाव टोमॅटोसाठी घेतले आहे 750 ग्रॅम म्हणजे 3 पावशर कांदे. ते आता मी असे साल काढून मोठे मोठे चिरून घेते. हे बघा, या पद्धतीने असे मोठे मोठे चिरून घ्यायचे. फक्त जो एक देठ किंवा तो डोळा आहे तेवढा काढून घ्यायचा फक्त, आणि बाकी असे मोठे मोठे चिरून घ्यायचे. ही जी मी पद्धत सांगणार आहे ती खूप सोपी आहे आणि इझी पण आहे आणि भीती तर वाटण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की हॉटेलमध्ये जावं, खावं, त्यावेळेला या पद्धतीने ग्रेव्ही बनवा आणि भाजी बनवा. आणि त्याचबरोबर आता या ग्रेव्हीसाठी आपण घेणार आहोत, या वाटीने मी सर्व माप घेणार आहे. आणि या वाटीने मी घेतले आहे 1 वाटी काजू, पाऊण वाटी अद्रक आणि 1 वाटी लसूण. आता कुकर घेतला आहे मी मोठा. त्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले कांदे ते यात घालणार. त्याचबरोबर जे टोमॅटो पण चिरून घेतले आहे असे या पद्धतीने ते पण यात घालायचे. काजू 1 वाटी, पाऊण वाटी अद्रक आणि 1 वाटी लसूण. हे सगळं आता या कुकरमध्ये घातलं आणि थोडंसं हलवून घेतलं, म्हणजे जे एकसारखं करून घेतलं. आणि यात थोडंसं पाणी घालायचं. ऑलरेडी कांदा आणि टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं, फक्त तळाला लागू नये जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवणार तेव्हा. त्यासाठी फक्त थोडंसं पाणी घालायचं. साधारण अर्धी वाटी घातलं. 2 चमचे मीठ टाकलं आणि याच्या आता हा मोठा कुकर आहे त्यामुळे याच्या फक्त मी 3 शिट्ट्या गॅसवर ठेवून करून घेणार. आता 3 शिट्ट्या झाल्या आहे आणि कुकर पण थंड झाला आहे. हे बघा, अजून यातून वाफ निघते. अजून आपल्याला यातून थंड होऊ द्यायचं. यात आपण थोडंसं पाणी टाकलं होतं, पण टोमॅटो कांदा शिजल्यानंतर अजून पाणी झालं. आता हे बऱ्यापैकी थंड झालं आहे. आता आपण यातलं जे मिश्रण बनलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं थोडं टाकून बारीक करून घेणार. थोडंसं जाडसर बारीक करायचं, खूप बारीक करायचं नाही. हे बघा, याप्रमाणे मी बारीक करून घेतलं. आता आपल्या काही याच्यामध्ये जे अद्रकचे धागे वगैरे राहतील किंवा काजूचे तुकडे वगैरे असू शकता, तर त्यासाठी मी अशी गाळणी ठेवली आहे मोठी आणि त्यातून मी आता हे सगळं गाळून घेते. याप्रमाणे असं सगळं गाळून घेतलं. थोडे थोडे काजूचे तुकडे राहिलेत आणि थोड्या टोमॅटोचे बी आणि अद्रकचे धागे राहिलेत. याप्रमाणे सगळं गाळून घेते. हे बघा, हे सगळं आता बारीक करून झालं आहे आणि याप्रमाणे मी सगळं असं गाळून घेतलं आहे. हे तसं थोडंसं उरलं आहे ते आपण डिस्कार्ड केलं तरी चालेल. याप्रमाणे अशी आपली प्युरी शिजून बनली आहे. ही बघा, अशी आता यात थोडंसं मॉइश्चर जास्त आहे, तर आपण यानंतर जी कुकिंग प्रोसेस करणार आहोत पुन्हा, त्यामध्ये ही मॉइश्चर किंवा ही जी पाणी आहे ते कमी होईल. आता आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती साधारण महिनाभर तरी टिकली पाहिजे फ्रीजमध्ये. त्यासाठी आपण यात थोडासा तेलाचा वापर जास्त करणार. 4 पळ्या तेल टाकलं आहे आणि ही जी सर्व पेस्ट केली आहे आपण आता यात शिजायला टाकणार. याला हलवून घ्यायचं. सुरुवातीला गॅस फुलच ठेवला आहे आणि याला हळूहळू उकळी येईल. थोडीशी कढई जाड बुडाची आणि मोठी घ्यायची, म्हणजे याचे जे खालीला पण लागायला नको ग्रेव्ही आणि शिंतडे पण बाहेर जास्त उडायला नको. यासाठी तुम्ही पातेलं पण घेऊ शकता एखादं पितळी, का जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि शिंतडे पण जास्त उडणार नाही. याप्रमाणे थोडी थोडी
उकळी यायला लागली, बऱ्यापैकी उकळी आली. आता थोडा गॅस मंद करायचा, मीडियम करायचा आणि थोड्या वेळाने हलवत राहायचं. आपण जी काजू वापरले आहे त्यामुळे ते खाली तळाला चिटकू शकतं, त्यामुळे एक 3-3 मिनटाने 2-2 मिनटाने याला हलवून घ्यायचं. हे बघा अशी उकळी येते आहे. बरंचसं मॉइश्चर पण लॉस झालं आहे, म्हणजे जे पाणी होतं ते पण आता कमी झालं आहे आणि आपली छान घट्ट झाली आहे. आणि आता गॅस बंद करूया. आता आपण जे मसाले टाकणार आहोत त्याचा आपण तडका दुसऱ्या कढईमध्ये लावून घेणार. त्याच्यासाठी पण मी 4 ते 5 चमचे तेल टाकलं आहे. मसाल्यांमध्ये घातले 2 चमचे धना पावडर. तेल तापलं की गॅस एकदम मंद करायचा आहे, नंतर मसाले जळू शकतात. 2 चमचे धना पावडर टाकली आहे. आता मी टाकणार काश्मीरी लाल मिर्च पावडर. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली 4 चमचे. गॅस एकदम मंद केला आहे किंवा बंद केला तरी चालेल. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतली 4 चमचे. आता मी गरम मसाला पावडर जो मी घरी बनवला आहे तो मी टाकला आहे 2 चमचे. एकदम गच्च भरून टाकला आहे. तुम्ही किचन किंग मसाला कोणत्याही कंपनीचा वापरू शकता गरम मसाला असेल तर. हळद टाकली 1.5 चमचा. आता हे छान एकत्र करून छान तळून घ्यायचं. हे बघा एकदम मंद गॅस आहे. गॅस बंद केला तरी चालतो कारण तेल तापलेलं आहे. हे छान मिश्रण असं छान तळलं आहे. आता आपण जी ग्रेव्ही शिजून घेतली आहे तिच्यामध्ये आता हे मिक्स करूया. तिला पुन्हा आपण गॅसवर ठेवलं आहे आणि ही जे मसाले आपण शिजून घेतले आहे किंवा फ्राय करून घेतले आहे ते आता आपण यात मिक्स केले, म्हणजे छान शिजवून किंवा तळून घेतले आहे तेलामध्ये हे सर्व मसाले. आता आपण यात मिक्स करूया. वाव किती सुंदर रंग दिसतोय मसाले घातल्यानंतर. हे बघा याप्रमाणे आता हे सगळं मिक्स करणार. गॅस मंद चालू ठेवला आहे मी. याप्रमाणे सगळे मसाले यात एकजीव होईपर्यंत याला हलवत राहायचं. साधारण 5 मिनटं लागतील याला हलवत राहायला. हे बघा 5 मिनटं याला सगळे मसाले यात सगळ्या ग्रेव्हीमध्ये किंवा ह्या पेस्टमध्ये एकजीव होतील, म्हणजे आपली अशी छान अशी मस्त अशी कलरची किंवा रंगाची आपली ही ग्रेव्ही बनवून रेडी होईल. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. पण आता आपण साधारणतः जवळपास 8 पळ्या भरून किंवा 1 वाटी भरून तेल टाकलं आहे, त्यामुळे हे तेल नंतर थोड्या वेळाने सुटेल. आपण 2 चमचा कांदा टोमॅटो शिजवताना मीठ टाकलं होतं, आता परत मी 2 चमचे मीठ टाकलं आहे. आता एकदम मंद आचेवरती याला साधारण 10 मिनटं असंच शिजू द्यायचं. फक्त मधून थोडंसं हलवायचं. याप्रमाणे असं छान रंग येऊ राहिला आहे आपल्या ग्रेव्हीला. हे बघा मंद गॅसवरती आपण ठेवल्यामुळे आणि ग्रेव्ही खूप छान शिजल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटू लागलं आहे आणि रंगही खूप सुंदर येऊ लागला आहे. हे बघा किती सुंदर आपल्या ग्रेव्हीचा रंग बनला आहे. तेल पण छान सुटतं आहे. पूर्ण तेलाचा वरती लेअर सुटेपर्यंत आपल्याला हे मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. याप्रमाणे मस्त असं तेल सुटलं आहे. ही सगळी प्रोसेस करण्यासाठी मला साधारण 1 तास लागला. तर ही ग्रेव्ही शिजवायला यातलं मॉइश्चर कमी करायला साधारण 1 तास लागतो. पण जे आपण सुरुवातीला कांदा टोमॅटो कुकरमध्ये शिजवून घेतो त्यामुळे आपला साधारण अर्धा तास कमी होतो. कारण कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि काजू ऑलरेडी त्यात छान शिजतात. आपल्याला फक्त नंतरून तेलामध्ये फ्राय करून जी ओरिजिनल टेस्ट पाहिजे असते ती आणायची असते आणि मॉइश्चर कमी करायचं असतं. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. साधारण 1 तासात जर आपलं 20-25 भाज्यांचं किंवा 1 महिना पुरेल इतकी ग्रेव्ही जर बनवून होत असेल तर काय पाहिजे. आणि आपल्याला जेव्हा ग्रेव्हीची भाजी करायची आहे तेव्हा आपण ही ग्रेव्ही फक्त काढायची आणि आपल्या भाजीमध्ये टाकायची. याच्यात तुम्हाला जे तेल आहे भाजीसाठी नंतरून तेल टाकलं नाही तरी चालेल, तुम्ही यातलंच वापरू शकता. पण आपण हे प्रिझर्वेशनसाठी मीठ आणि तेल वापरले, त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळा यातलं तेल वापरायचंच असं नाही. तर तेल बाजूला करून तुम्ही यातली ग्रेव्ही वापरायची आणि तेल दुसरं टाकायचं आणि फक्त तेलच वापरायचं, तूप वापरायचं नाही. कारण आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि जर तूप टाकलं तर ते घट्ट होऊन जाईल आणि चांगलं दिसणार नाही. त्यासाठी मी याच्यामध्ये तेलच वापरले आणि तुम्ही पण कोणत्याही प्रकारचं तेल वापरा. आता ही ग्रेव्ही छान शिजली आहे आणि तेल पण छान सुटलं आहे. पण आपल्याला फ्रीजमध्ये प्रिझर्व करायची आणि आपल्याला जर ही ग्रेव्ही अशीच थंड तेलामध्ये करायची असली आणि रूम टेम्परेचरला जर थंड एकदम करायची असली तर तिला साधारण 5 ते 6 तास लागतील.
5 ते 6 तासांमध्ये यात काही केमिकल प्रोसेस होऊ शकता आणि ग्रेव्ही आपली खराब होऊ शकते. त्यासाठी मी एका परातीमध्ये पाणी घेऊन ही ग्रेव्ही अशी थंड करून घेतली. साधारण 1 तासामध्ये वरून फॅन पण चालू ठेवला होता. तर ही बघा अशी आपली ग्रेव्ही थंडही झाली आहे. आता आपण हिला ही बघा किती सुंदर रंग आला आहे. ही बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आणि रंगही असाच आला पाहिजे. आता ही ग्रेव्ही आपण कशी स्टोअर करणार, तर स्टोअर करण्यासाठी मी एक काचेची बरणी घेणार. हे बघा आता आपण तेल जरी हलवलं तर तेल तसंच राहतंय. आता मी अशी स्वच्छ पुसून घेतलेली बिना मॉइश्चरची अशी एक बरणी घेतली काचेची. तुम्ही डबा वगैरे पण घेऊ शकता, पण शक्यतो काचेचा घ्या, कारण यात आपण टोमॅटो घातला आहे. टोमॅटोमुळे रिॲक्शन होऊन चव बदलू शकते, म्हणून काचेच्याच बरणीत ठेवायची आणि मग फ्रीजमध्ये आपण 1 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो. रेसिपी आवडली असेल अशी ग्रेव्ही तुम्ही पण बनवून बघा. ही बघा पुन्हा एकदा दाखवते किती सुंदर अशी आपली ग्रेव्ही बनली आहे. अशी ग्रेव्ही तुम्ही बनवून बघा आणि तुमची रेसिपी जर छान झाली किंवा ग्रेव्ही छान बनली आणि तुमच्या भाज्यांना जर छान टेस्ट आली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.